नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की काही दिवसांमध्येच जून महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतील आणि या संदर्भात राज्य सरकार प्रशासन स्तरावरती ज्या काही हालचाली होतात त्याविषयी आपण डे टू डे अपडेट देतोय, बरोबर आहे. परंतु मित्रांनो, ही माहिती देत असताना खंत एका गोष्टीची वाटते, ती म्हणजे राज्य सरकार प्रशासनाने UDID कार्ड संदर्भात जो काही भेदभाव केलाय, म्हणजे टेम्पररी दिव्यांग बांधव आणि परमनंट दिव्यांग बांधव. आता टेम्पररी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार प्रशासनाने महत्त्वाचे काही शासन निर्णय जाहीर केलेत आणि त्या शासन निर्णयामध्ये विविध योजना असतील, सेवा असतील, हप्ते असतील, अनुदान असतील, हे टेम्पररी दिव्यांग बांधवांना मिळणार नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक डिक्लेरेशन देतोय, म्हणजे अगोदरच क्लिअर करतोय की जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांमध्ये काही खरे दिव्यांग बांधव आहेत. लक्षात ठेवा, काही म्हणजे प्रशासनाच्या किंवा जे काही हॉस्पिटल्स असतात किंवा डॉक्टर्स असतात त्यांच्या हलगर्जीपणामुळे खऱ्या दिव्यांग बांधवांना सुद्धा टेम्पररी दिव्यांग सर्टिफिकेट दिलेलं आहे. लक्षात ठेवा, हे साफ चुकीचं आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये अशा अनेक टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत की ते खरे दिव्यांग आहेत आणि त्यांचं रिन्युअल करते वेळेस त्यांना अडचणी येत आहेत. लक्षात ठेवा, किंवा जे काही टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत हे कायमस्वरूपी दिव्यांग आहेत, त्यांना परमनंट करून घेणं गरजेचं आहे, ती काळाची गरज आहे. परंतु मित्रांनो, सरकार किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा गोंधळ निर्माण होतोय. म्हणजे जे काही डॉक्टर्स असतात त्यांनी खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत. ज्याला UDID कार्ड परमनंट द्यायला पाहिजे त्याला टेम्पररी दिलाय, ज्याला टेम्पररी आहे त्याला परमनंट करायचं आहे. माझ्या ऑफिसमध्ये आज अशी व्यक्ती आली होती, त्या व्यक्तीचा मुलगा हा दिव्यांग आहे, त्याला नियमित स्वरूपामध्ये हप्ते येतात आणि 2 वर्ष झाले, बघा मी काय म्हणतो, 2 वर्ष झाले त्याचं रिन्युअलसाठी त्यांनी अप्लाय केलंय, परंतु अजून सुद्धा त्याचं रिन्युअल होत नाहीत आणि तो खरा दिव्यांग आहे. लक्षात ठेवा. पण आत्ता जर राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या संदर्भात हा जो निर्णय घेतला किंवा योजनेपासून वंचित करावा, मग त्या दिव्यांगावरती अन्याय होतोय असं मला या ठिकाणी वाटतंय. बोगस दिव्यांग हा बोगस दिव्यांग आहे. लक्षात ठेवा, टेम्पररी दिव्यांगांमध्ये अनेक बोगस दिव्यांग आहे हे मी मान्य करतोय, परंतु त्याच यादीमध्ये खरा दिव्यांग सुद्धा आहे. माझं एकच मत आहे, तुम्ही 17 लोकांना बेनिफिट देण्यापेक्षा 2 लोकांवरती अन्याय होता कामा नये. लक्षात ठेवा. म्हणून माझा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण शासनाकडे या संदर्भात विचारणा केली पाहिजे. तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, आयुक्त कार्यालय असतील, सचिव असतील, हे जी लोक आहेत हे सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्या हातामध्ये काहीच नसतं. लक्षात ठेवा, जे सरकार जेव्हा जे शासन सांगतं करतं तेच या अधिकाऱ्यांना करावं लागतं. या संदर्भात तुम्हाला सर्वांना अचूक माहिती असेल. मग आता अडलंय कुठं, तर सरकारने या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजे. आता सरकारने हा जो निर्णय काढला तो शासन निर्णयाच्या स्वरूपामध्ये ग्राउंड लेवलला आला. अधिकारी लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नसतात, शासन आणतं ह्या सगळ्या गोष्टी आणि मग त्या अधिकाऱ्यांना तो फॉलो करावा लागतो. मग या ठिकाणी माझा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दिव्यांग मंत्री अतुल सावे साहेब यांना हार्द विनंती असेल की तुम्ही हा जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे, मी मान्य करू शकतो, पण त्या टेम्पररी दिव्यांग बांधवांच्या मध्ये खरा दिव्यांग लपलेला आहे, त्यांचं रिन्युअलची अडचण निर्माण होत आहे, त्यावरती तुम्ही काहीतरी मार्ग काढा. आणि जोपर्यंत तुम्ही म्हणजे इतर टेम्पररी दिव्यांग म्हणजे UDID कार्ड असो किंवा UDID कार्ड नसो, व्हेरीफाय असो किंवा नसो, यांच्या संदर्भात तुम्ही जसा निर्णय दिलाय 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करून दिले की यांना सर्व योजना हप्ते नियमित स्वरूपामध्ये मिळाले पाहिजे, तर माझी एक तुम्हाला हात जोडून विनंती असेल, कळकळीची विनंती असेल की हे जे काही टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांचं रिन्युअल जोपर्यंत होत नाही किंवा त्यांच्या संदर्भात तुम्ही योग्य ते पाऊल उचलत नाही तोपर्यंत त्यांचे हप्ते थांबवू नका, अशी या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतोय. लक्षात ठेवा, माझी तळमळ एकच आहे की त्या टेम्पररी दिव्यांगांमध्ये सुद्धा खरा दिव्यांग लपलेला आहे. मी अनेक लोकांशी फोनवर बोलतोय, ते खरेच दिव्यांग आहेत, परंतु त्यांना टेम्पररीमध्ये टाकलंय, त्यांना तिथून बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि यासाठी योग्य निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील आणि योग्य निर्णय हे अतुल सावे साहेबच घेतील. म्हणून त्यांच्यासमोर मी साकडं घालतोय, त्यांना मी विशेष विनंती करतोय, मागणी करतोय. आणि या संदर्भात मित्रांनो, जे टेम्पररी दिव्यांग बांधव ही व्हिडिओ बघत आहेत त्यांनी एक काम करायचं आहे. मी तुम्हाला आत्ता लगेचच या व्हिडिओमध्येच एक पत्र वाचून दाखवतोय. त्या पद्धतीचं पत्र आपल्याला पोस्टाने पाठवायचं आहे किंवा मेलसुद्धा करायचं आहे. लक्षात ठेवा, आपण काहीतरी केल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. बोगस टेम्पररी दिव्यांग बांधव हा बाहेर निघला पाहिजे, पण खरा टेम्पररी दिव्यांग बांधवाला हे नियमित हप्ते मिळाले पाहिजे.
या मताशी मी आहे. तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंट सुद्धा करायचे. आणि जे काही पत्र आपल्याला सरकारला पाठवायचं आहे किंवा त्यांच्यासमोर ठेवायचं आहे त्यामध्ये काय मेन्शन केलं आहे ते सर्वांनी बघून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या आणि तुमच्या भाषेमध्ये तुम्ही पाठवू शकता किंवा मी जे काही सांगितलंय तसेच्या तसं तुम्ही हे पत्र पुढे फॉरवर्ड करू शकता. पण आता जर आपण केलं नाही तर मात्र या शासन निर्णयाला आपण बळी पडू आणि आपल्याला या योजनेपासून वंचित राहावं लागेल. माझं दुःख मला दुःख याच गोष्टीचं वाटतोय की त्या टेम्पररी दिव्यांग बांधवांमध्ये खरा दिव्यांग आहे त्याचं सुद्धा नुकसान होत आहे. ते नुकसान होऊ नये यासाठी ही माझी धावपळ आहे किंवा तळमळ आहे. हे सर्वांनी समजून घ्या. नाहीतर तुम्ही सांगाल सर तुम्ही टेम्पररी दिव्यांग बांधव हे बोगस आहेत, तुम्ही त्यांच्या बाजूने नका उभे राहू. तर हे साफ चुकीचं आहे. मला काय सांगायचं आहे हे समजून घ्या. चला आता जास्त वेळ घेत नाही तुमचा. जे काही पत्र आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना किंवा दिव्यांग मंत्री अतुल साहेब यांना जो पाठवायचा आहे तो कसा आहे किंवा तो कसा लिहिला गेला पाहिजे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, प्रति माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय मंत्री दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यासाठी हे पत्र आपण या ठिकाणी टाकतोय. तर या ठिकाणी बघा, विषय आपण समजून घ्या. या ठिकाणी विषय दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णय 27 मार्च 2026 मधील मुद्दा क्रमांक 6च्या जाचकाठीला स्थगिती देऊन तात्पुरते म्हणजे टेम्पररी UDID कार्ड जे धारक आहेत दिव्यांगांना जून महिन्याचे पेन्शन व लाभ पूर्ववत ठेवण्यासंदर्भात हे निवेदन आहे. आणि या ठिकाणी संदर्भ बघा, जो 27 मार्च 2026चा जो शासन निर्णय राज्य सरकारने पारित केला आहे त्याच्या अनुषंगाने आपण हे निवेदन तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा महोदय, या ठिकाणी तुमचं नाव असेल. या निवेदनाद्वारे राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांवर कोसळलेल्या भीषण आर्थिक संकटाकडे आपले गांभीर्याने लक्ष वेधू इच्छितो. दिव्यांग कल्याण विभागाने 27 मार्च 2026 रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार 21 प्रवर्गांना मान्यता देणारा स्वागतार्ह शासन निर्णय जाहीर केला. त्याचं स्वागत करतोय. मात्र या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 6 पृष्ठ क्रमांक 3 यातील जे जाचक आणि अन्यायकारक जे अट आहे ती या ठिकाणी शिथिल करण्यासंदर्भात किंवा ती काढून टाकण्यासंदर्भात हे निवेदन आहे. आणि त्या मुद्द्यानुसार ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी परमनंट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक आहेत त्यांना शासनाच्या विविध योजना असतील त्या अनुज्ञेय राहतील. तात्पुरते म्हणजे टेम्पररी UDID कार्ड प्रमाणधारक जे आहेत त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. या एका अटीमुळे राज्यातील लाखो गरीब ग्रामीण भागातील तात्पुरते म्हणजे टेम्पररी UDID कार्ड धारक जे आहेत त्या बांधवांची जून महिन्याची पेन्शन म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल हे जे काही अनुदान आहे हे तत्काळ त्या ठिकाणी रोखले जाण्याची भीती दिव्यांगांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तर ती या ठिकाणी समजून घेऊन ती पूर्ववत ठेवावी अशा पद्धतीच्या मागण्या या ठिकाणी करतोय. आणि या ठिकाणी पहिली मागणी आपण अशी ठेवली की हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णयाला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे. त्याचबरोबर जून महिन्याची जे पेन्शन आहे किंवा जे हप्ते आहेत ते रोखू नयेत आणि 6 महिन्याची त्यांना अंतिम मुदतवाढ करून दिली गेली पाहिजे. आणि हे जे काही टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत आणि त्यांचे रिन्यूअल आलेले आहेत ते तालुका स्तरावरती त्यांचे शिबिरं वगैरे आयोजित करून त्यांचं जे UDID कार्ड आहे हे नूतनीकरण किंवा रिन्यूअल करून देण्यासंदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी मी विनंती करतोय. आणि आपले सरकार हे नेहमी सर्वसामान्य वंचित दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. या संवेदनशील विषयात लक्ष घालून 27 मार्च 2026च्या शासन निर्णयातील जाचकाठीमध्ये दुरुस्त कराल आणि दिव्यांग बांधवांना जून महिन्याची पेन्शन मिळवून देऊन मोठा दिलासा निर्माण करणार अशी या ठिकाणी नम्र अपेक्षा करतोय. अशा पद्धतीचं पत्र मित्रांनो तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मंत्रालय स्वरूपामध्ये किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा अतुल साहेब यांच्यापर्यंत पोहोचवायचे. या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढेही अतुल साहेब यांना परिचित लोक असतील त्यांचे जवळचे लोक असतील तो कृपा करून हा मुद्दा त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे. कारण मित्रांनो आपली तळमळ एवढीच आहे की त्या टेम्पररी दिव्यांगांमध्ये माझा खरा दिव्यांग लपलेला आहे त्याच्यावरती अन्याय होता कामा नये. म्हणून मित्रांनो हे आपल्याला काम करायचं आहे. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.